पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे हालेलुया प्रेज द लॉर्ड पापामध्ये जीवन जगणारे लोक येशू ख्रिस्ताला वारंवार क्रूसावर खिळण्याच्या कामामध्ये गुंतलेला आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. रिट्रीट कशासाठी आहे? रिट्रीट मी कोण आहे म्हणून मी स्वतःला ओळखावं. हालेलुया. मी माझ्याकडे वळतो. मी माझा अंधकरण कुठे आहे म्हणून पाहतो. त्यासाठी असलेली एक अनुभव आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. आपण स्वतःकडे वळतो हालेलुया तेव्हा आपल्याला काय अनुभव मिळत आहे? परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया हालेलुया. स्वतःकडे बघताना देवाच्या वचनाचा मदत घ्यायचा आहे. करिंदकरास लिहिलेले पहिले पत्र 6वा अध्याय. करिंदकरास लिहिलेले पहिले पत्र 6वा अध्याय. प्रामाणिकपणे मी माझ्याकडे बघताना पवित्र आत्मा मला समजावून देणार तू कोण आहेस. लॉर्ड हालेलुया. करिंदकरास लिहिलेले पहिले पत्र 6वा अध्यायातील 19 आणि 20 वचन. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. जेव्हा मी शांत मनाने स्वतःकडे बघणार देवाच्या वचनाची मदत घेणार तेव्हा पवित्र आत्मा मला सांगणार तू तुझा आपलं नाही. तुझं शरीर म्हणून तू हृदयामध्ये बाळगलेले हे जे शरीर आहे हालेलुया त्या शरीराचा मालक आत्मध्ये वास करणारा पवित्र आत्मा आहे. तुझ्या आत्मध्ये पवित्र आत्मा आहे. मालक आत्मध्ये राहणारा पवित्र आत्मा आहे. म्हणून मालकाचा मालकी हक्काचा आहे हे शरीर. या शरीर घेऊन तुझ्या मनाने वागतोय तसा तुला वाटते तसे या शरीराबरोबर तू वागू शकत नाही. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. तुम्ही ऐकलं असेल काही दारू पिणारे लोक असे बोलतात माझा पैसा आहे माझा कष्टाचा पैसा आहे काय करायचे ते मी चालवीन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. जेव्हा आपल्याला सत्य समजणार हालेलुया तेव्हा आपल्याला कळणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. खरोखर सांगितलं तर या शरीराबरोबर खेळायला मला अधिकार नाही. हालेलुया धन्यवाद येशू. येशू ख्रिस्ताचा मरणाद्वारे आभापित्याने मला विकत घेतलेला आहे. मी परमेश्वर पित्याचा संपत्ती आहे. गलातियरास लिहिलेले पत्र 6वा अध्यायातील 8वं वचन. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. हे देवाचे भक्त वाचन आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. मी माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांच्या चांगुलपणासाठी माझ्या चांगुलपणासाठी चांगला हृदयाने जे काही करताय त्याचा फळ प्रतिफळ देव मला देणार.
फादर झाल्यानंतर एक दिवशी बाईक गाडीने एका भागामध्ये प्रवास करताय. साधारण कोणी पण गाडीला हात दाखवलं तर मी गाडी चालवतो. एक बंधू रात्री मी उशिरा प्रवास करता येताना हात दाखवला. मी त्या बंधूला गाडीमध्ये घेतली. गाडी पुढे जाताना अचानक गाडी बंद होती. भयंकर काळ काही दिसत नाही. हा जो बंधू होता मी त्याला सांगितलं तुम्ही माझ्या काळजी घ्यायची गरज नाही, तुम्ही बिंदास कोणाचं तरी गाडी मिळाली तर त्या गाडीतून पुढे जा. प्रियानो, भयानक काळोख, काही दिसत नाही. रस्ता पण एवढ्या ओळखीचा नाहीये. मी माझा चप्पल गाडीच्या हँडलमध्ये अडकून घेतली आणि त्या रस्त्यावरून गाडीला धक्का देत पुढे जात आहे. काही किलोमीटर गाडीला धक्का दिले आणि पुढे गेलो. एका ठिकाणी मी पोहोचल्यावर एक बंधू तिकडे येऊन गाडी थांबवली आणि त्या बंधूने मला सांगितलं कुठेतरी एखाद्या वायर तुटलेला आहे का म्हणून बघा. मी बघताना एक वायर तुटले होते, ते वायर जोडले, गाडी चालली आहे. त्या जागेला एक महत्व आहे. कारण मी कुठेही जाताना माझ्या गाडीमध्ये एक टॉर्च मी ठेवतो. कारण माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी मात्र नाही, कोणतरी गरजवंत व्यक्ती कुठेतरी रात्री कुठेतरी अटकले असेल तर त्यांना मदत करायची तयारी आहे म्हणून हे जवळ ठेवलेलं आहे. कोणतरी अडचणीमध्ये दिसलं तर मी गाडी थांबवतो, मी तिकडे जाऊन मी त्यांना लाईटवर दाखवून देऊन मदत करतो. अनेक महिन्यापूर्वी या ठिकाणी दोन तरुण मुलं अडचणीत होते. मी माझी गाडी थांबवली, मी त्या पोरांना मदत करायला तिकडे गेलो तेव्हा ते दोन्ही पोरं गाडी सोडून पळून गेले. कारण काही असेल, त्यांना वाटलं असेल आमच्यापेक्षा मोठा कोणतरी चोर आमच्या मागे लागला. मी त्या पोराला परत सोडून घेतलं. मी त्याला सांगितलं मी मदत करतो, तुला नको करू. हालेलुया. मी त्याचा तिथे मी लाईटवर पकडत असे बसलो, मी त्यांना मार्गदर्शन दिलं. हालेलुया. तरी गाडी काही चालू झालं नाही. थोड्या वेळाने मी त्यांना सांगितलं एक काम करूया, मी गाडीमध्ये बसतो, तुम्ही दोघे धक्का द्या. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात थोडे वेळ बघितलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही दोघे गाडीत बसतो, तुम्ही धक्का द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या दोघे पोरांना गाडीमध्ये बसून मी धक्का देऊन त्यांच्या गाडी चालू करून त्यांना पाठवून दिला होता. हालेलुया. प्रियानो, बरोबर ज्या जागेमध्ये मी त्या पोरांना मदत केली, बरोबर तिथेच देवानी मला मदत करण्यासाठी कोणाची पाठवून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जे काही बी तुम्ही पेरत आहे त्याचा फळ तुम्हाला परमेश्वर देणार. हालेलुया. आपण आता इफिसियन्स लिहिलेल्या पत्रामध्ये जाऊया. हालेलुया. इफिसियन्स लिहिलेल्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये हालेलुया 8वं वचन आता आपण ऐकूया. कारण तुम्हाला माहित आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करीतो तेच तो प्रभूकडे भरून पावेल. आपण कोणी पण असो, श्रीमंत असो, गरीब असो, मालक असो,
गुलाम असो. हालेलुया. आपण जे काही चांगलं कृत्य करत आहे, हालेलुया, त्या गोष्टीला परमेश्वर मस्त मध्ये मदत करणारा एका बंधूची बायको हॉस्पिटलमध्ये गेली. त्या बहिणीने त्यांचा त्रास काय आहे मग डॉक्टरांना बोलताना डॉक्टरने त्या बहिणीला सांगितलं, तुझा आजारपणा काहीतरी मोठा आजारपणा आहे. त्या ताईने त्या डॉक्टरांना असे उत्तर दिलं, माझा नवरा आम्हाला आश्रममध्ये देवाची सेवा करणारा आहे, माझ्या वाटेत असला कुठलाही आजार नाही आहे. हालेलुया. या ताईना मिस्टर कोण आहे म्हणून माहिती आहे, मिस्टर काय करत आहे म्हणून जाणीव आहे. हालेलुया. आणि ताईने अंतःकरणापासून या त्याच्या विश्वासाची घोषणा केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही चांगला करा, तुमच्या वाटेत वाईट येणार नाही. शरीरामध्ये वेन्सच्या संबंधामध्ये, हालेलुया, जे शरीरातील जे नस वगैरे आहेत ते व्यवस्थित काम करत नाही म्हणून शरीरातील काही भागामध्ये आपल्याला दुखणं वगैरे होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून हे त्रास आहे. अशा त्रास असलेल्या अनेक लोकांना कायम शरीरातील काही भागामध्ये दुखण्यावर आहे. हे रक्त पुरवठ्याच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभूने आज आशीर्वाद दिलेला आहे आणि बरे केले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू आज आपल्याला बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. चोरी करून खाल्लेले कोणालाही पचत नाही. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद. आपले अंतःकरण, आपले अंतःकरण पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, सर्वात महत्वाचं आहे. जे आपले हक्काचं आहे ते आपण घ्यायचे. प्रेज द लॉर्ड. जे दुसऱ्याच्या हक्काचं आहे आपल्या वाटेत आलं तरी आपण जाणून बुजून त्यांचा त्यांना ते परत करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तुम्ही करून बघा, तुमच्या वाटेत देवाकडून असलेले आशीर्वाद मिळणार. किडनीचा त्रास असलेल्या कोणतरी एका व्यक्तीचा लेफ्ट साइड मध्ये सकाळी राईट साइडच्या किडनी बद्दल येशूने संदेश दिला. हालेलुया. लेफ्ट साइडच्या किडनीच्या संबंधातील त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पायाच्या गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये रक्त पुरवठाची येशू व्यवस्था करून देत आहे. आठवणीची शक्ती खूपच कमी झालेली तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा आठवणीची शक्ती वाढवून देत आहे. बायबल वाचन कधी होत नाही. बायबल वाचण्यासाठी बायबल घरी आणून ठेवलेलं आहे, टेबलवर ठेवलेलं आहे, तरी वाचन होत नाही. हालेलुया. अशा कोणाला तरी नेमस्तपणे बायबल वाचण्यासाठी पवित्र आत्मा आज कृपा देत आहे. हालेलुया. मानेचा दुखणे असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. मानेचा त्रास असलेले लोक हळूहळू मान डावीकडे उजवीकडे वर खाली हळूहळू जरा पहिले करून बघा. प्रेज द लॉर्ड. फरक जाणवत आहे का म्हणून बघा. 1 2 3. हालेलुया. 4 5 6 लोकांचे हात दिसले. आपण टाळ्या वाजवत पोटातील त्रास
त्याबरोबर चक्कर येणे अशा त्रासातून जाणाऱ्या अनेकांना पवित्र आत्म्याने स्पर्श दिलेला आहे. स्तनांच्या संबंधातील दुखणे त्रास असलेली अनेकांना प्रभूने आज सुटका दिली आहे. कोणतरी एक व्यक्ती असे घाबरून बसलेला आहे, कोणतरी माझं लग्न मोडणार का, माझं लग्न कोणतरी मोडणार का. या भित्रीपणा डोक्यातून काढून टाकायला येशू सांगत आहे, तू तुझा संरक्षक म्हणून तुझ्या देवाला पकडायचं. Praise the Lord. देव त्यांना सांभाळत आहे, त्यांच्या विरुद्ध कोणी काही करू शकत नाही. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.